श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी हजर झाल्यापासून तालुक्यातील भीमा आणि घोड नदी पात्रातील वाळू तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली। लागोपाठ त्यांच्याकडून वाळू तस्करांवर कारवाई सुरू आहे। शुक्रवारी दुपारच्या वेळेस त्यांनी तालुक्यातील सांगवी दुमाला येथील नदीपात्रामध्ये छापा टाकत जवळपास 32 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला। सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची ही कारवाई सुरूच होती, परंतु कारवाई दरम्यान पाऊस सुरू झाल्यामुळे तहसीलदारांच्या कारवाईमध्ये अडथळा येत होता। दरम्यान सायंकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 32 ब्रास अवैध साठा करून ठेवलेली वाळू जप्त करून ती तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवण्यात आली। या कारवाईबाबत तहसीलदार महेंद्र माळी यांना विचारलं असता ते म्हणाले की सांगवे येथील घोड नदी पात्रामध्ये वाळू तस्करांनी अवैध वाळूचा साठा केल्याची माहिती समजल्यामुळे आपण या ठिकाणी येऊन पाहणी करून हा अवैध वाळूसाठा जप्त केलाय। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून तहसील कार्यालयात जप्त करून आणलेल्या वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पावसामुळे या कारवाईमध्ये अडथळा येत असल्यानं रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, त्यामुळे जप्त केलेल्या अवैध वाळूच्या साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान ही कारवाई सुरू असताना श्रीगोंदा पोलिसांची कारवाईसाठी मदत घेण्यात आली। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।